नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, एसआयटीने आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनावणी या तिघांना कोर्टामध्ये हजर केलं। एसआयटीने आरोपींची 15 दिवसांची कोठडी मागितली आहे। वाल्मिक कराडच्या तपासाची माहिती वृत्तपत्रामध्ये लीक होती असं गुजर यांनी म्हटलंय। एसआयटीने कोर्टासमोर ही खंत व्यक्त केली आहे। पहिला रिमांड महत्त्वाचा आहे, त्यामुळे 15 दिवसांची कोठडी द्यावी असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केलेला आहे। तर गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरलेला नाही असं देखील सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। तर गुन्ह्यातील सर्व आरोपी अटकेत आहेत। गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टामध्ये दिली। आरोपीचे वकील A.V. तिडके यांनी कोर्टामध्ये माहिती दिली की कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप सापडलेला नाही, तर संघटित गुन्हे आणि दहशत निर्माण करणारी टोळी असा दावा एसआयटी कडनं करण्यात आलेला आहे। तर आरोपीच्या गुन्हेगारीमुळे बीड जिल्ह्यामधील उद्योगांमध्ये वाढ झालेली नाही असा दावा एसआयटीनं केला। नवीन कंपन्यांना आरोपी धमकावतात असा दावा एसआयटीनं कोर्टामध्ये केलाय। गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या प्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली आहे असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं। पोलिसांचा केस कोर्टामधला युक्तिवाद मुक्का लावण्याच्या दृष्टीने आहे। मोक्का कायदा संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा कायदा आहे। पोलिसांच्या युक्तिवादामध्ये संघटित गुन्हेगारी या शब्दाचा वापर करण्यात आलाय। आरोपींना हत्या केल्याचा अजिबात पश्चाताप नाही असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। संतोष देशमुखांची हत्या आरोपींनी एन्जॉय केली असा दावा पोलिसांनी कोर्टात केलाय। एसआयटीने आरोपींची 15 दिवसांची कोठडी मागितली आहे। तर सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला ते आपण पाहूया। गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण असा शब्द वापरलेला नाही असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। तपास अधिकाऱ्यांनी सुद्धा मास्टरमाइंड हा शब्द वापरलेला नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलं। राजकीय दबाव आहे की नाही याबाबत मी आत्ता बोलणार नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। 6 तास अॅट्रॉसिटीची तक्रार घेतली नाही, त्यामुळे नक्कीच राजकीय दबाव होता। जास्त बोलणार नाही, अन्यथा ते विरोधी पक्षाच्या नेत्यासारखं भाषण होईल असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। आरोपींचा हा पहिला रिमांड असल्यामुळे कोर्टाने निर्णय घ्यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, एसआयटीने आरोपींची 15 दिवसांची कोठडी मागितली आहे, त्यासाठी आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले? निखिल, आपण पाहतो की दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झालेले आहेत। एसआयटीचे डीवायएसपी अनिल गुजर यांनी जी काही माहिती दिली त्यामध्ये हे आरोपी जे आहेत ते संघटित गुन्हेगारी करणारे आरोपी आहेत। बीडमध्ये अनेक नवीन जे उद्योजक येतात त्यांना धमकावणं, त्यांच्याकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न करणं, दमदाटी करणं आणि दहशत निर्माण करणं, यामुळे बीडमध्ये उद्योगधंदे नव्यानं आलेले नाहीयेत, म्हणावे तसा विकास झालेला नाही असा एक महत्त्वाचा दावा जो आहे तो एसआयटी तर्फे करण्यात आलेला आहे। दुसरीकडे या तिन्ही आरोपींच्या 15 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, कारण आरोपी यांना मदत करणारे आणखी कोणी आहेत का, किंवा ते सगळं कृत्य करण्यामागे नेमकं काय काय झालेलं होतं हा सगळा घटनाक्रम आम्हाला कसून तपासायचा आहे। यासाठी या 3 आरोपींची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बीडमधल्या या सगळ्या घटनेच्या मागे नेमकं काय कारण आहे, यामागे फक्त संतोष देशमुख यांच्याकडून झालेली मारहाण हेच कारण आहे की त्या व्यक्ती व्यतिरिक्त आणखी काही कारण आहेत हे सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलेलं आहे। 15 दिवसाची पोलीस कोठडी मागितल्यानंतर या प्रकरणातील जे इतर आरोपी आहेत त्यांना आधीपासून अटक करण्यात झालेली असल्याचा दावा करत यामध्ये 95% तपास पूर्ण झाला असल्याचा आरोपींच्या वकिलांनी दावा केला आणि त्यामुळे आता पोलीस कोठडीची म्हणावी तशी आवश्यकता नाहीये असंही त्यांनी दावा केलेला आहे। मात्र दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर थोड्याच वेळामध्ये न्यायाधीश यामध्ये निर्णय देणार आहे, त्यामुळे किती दिवसांची पोलीस कोठडी एसआयटीला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता जर एसआयटीचा त्याचबरोबर सरकारी वकिलांचा युक्तिवाद पाहिला तर कुठेतरी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तयारी ही पोलिसांकडून एसआयटी तर्फे केली जाते, कारण संघटित गुन्हेगारीचा वारंवार उल्लेख हा कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला होता। शिवाय या आरोपींचा जर आतापर्यंत क्रिमिनल बॅकग्राऊंड बघितलं, गुन्हेगारी पार्श्वभूमी बघितलं तर त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारीचं जे कलम आहे म्हणजे मोक्का हे कलम आहे ते सुद्धा येत्या काळामध्ये लागू शकतं। मात्र आता खंडणी प्रकरणात ते लावलं जातं की हत्या प्रकरणात लावलं जातं, कारण 2 प्रकरणामध्ये सीआयडीच्या 2 वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करत आहेत। एका प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरू आहे तर दुसरीकडे विशेष तपास पथकाकडून सुरू आहे। मात्र आरोपी हे जवळपास दोन्ही प्रकरणामध्ये
सारखेच आहेत, कारण सुदर्शन गुन्हे हा दोन्ही प्रकरणामध्ये आरोप आहे. त्यामुळे आता किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे कोर्टात यावेळी एसआयटीनं मांडलेले आहेत. त्या मुद्द्यांचा विचार करून कदाचित कोर्टाकडून काय निर्णय घेतला जातो किंवा पोलीस कोठडी ही 15 दिवस दिली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार. नक्कीच कृष्णा, तुम्ही थोडंसं थांबाल या संदर्भात.